नमस्कार. मी डॉक्टर संजय गुप्ता, MS ऑर्थोपेडिक सर्जन. मी हाड आणि सांध्याचा तज्ज्ञ डॉक्टर आहे, सर्जन आहे. मी लास्ट 20 वर्षापेक्षा जास्त चेंबूर, घाटकोपर, मानखुर्द या एरियात प्रॅक्टिस करत आहे आणि गोवंडी एरिया. मी आज ज्या आजाराबद्दल बोलणार आहे ते आपल्या खांद्याशी रिलेटेड आहे. जे सर्वात जास्त खांद्याचा आपल्याला त्रास होतो, अपघात सोडून, की आपल्या खांद्यामध्ये फ्रॅक्चर वगैरे झालं, खांद्याच्या हाडांचा फ्रॅक्चर, हे सोडून जे सर्वात जास्त आपल्याला आजार होते खांद्याचा ते असते आपल्या खांद्यांचा बर्फाप्रमाणे जाम होणे, खांद्याचा गोठा होणे असं म्हणतात. गोठ्यांचा खांदा किंवा खांद्याचा गोठा, फ्रोझन शोल्डर, और मे बी इट इज ऑल्सो नोन एज फ्रोझन शोल्डर इन क्लिनिकल टर्म्स, अडिसिव्ह कॅप्सुलायटिस. या आजारामध्ये आपला खांदा पूर्ण फुल डिग्रीमध्ये आपल्याला हालचाल करता येत नाही आणि फार दुखपात होते हालचाल करताना. स्पेशली जेव्हा आपण आपला हात खांद्याचा वर घेतो किंवा हात मागे घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या मुवमेंटमध्ये आपल्याला खूपच दुखपात होते आणि हे हळूहळू जाम व्हायला लागतं आणि खांद्याकडे आपलं 6 मुवमेंट्स आहेत. एक आहे फ्लेक्शन, असं आपण सरळ वर उचलू शकतो, पूर्ण मागे घेऊन जाऊ शकतो, ते एक्सटेन्शन आहे. परत ॲबडक्शन, हे असे साईडने केलं आणि वरनं खाली आणलं तर हे अडक्शन, आणि बाहेर फिरवलं तर एक्सटर्नल रोटेशन, आतला फिरवलं तर इंटरनल रोटेशन. तर हे सगळे मुवमेंट जाम होतात, खास करून खांद्याच्या लेवलच्या वरून जेव्हा आपण हात वर उचलतो आणि मागे घेताना. खास करून बायकांना जर हे झालं तर त्यांना केस विंचरायला भरपूर त्रास होतं आणि हात आपण मागच्या खिशात, जे आपल्या पॅन्टच्या मागच्या साईडला खिशा असतो त्याच्यात ऑपोजिट साईडच्या खिशात आपल्याला हात घालायला भरपूर त्रास होतो आणि दुखपात जास्त करून रात्री होते. आणि याचं कारण आहे की आपला जे खांदा आहे, जे खांद्यामध्ये जे हाड, हे आपला डाव्या साईडचा खांदा आहे. हा आपल्या बॅक साईडचा बोन आहे जे मागे आहे. याच्यामध्ये आपला रिब्स, बरगडी आणि तिथे छाती वगैरे हे भाग आहे. ही हाड फोडून मागे आलेला आहे, क्लॅव्हिकल बोन म्हणतो आपण. आणि हा आपल्या कोपरापासून ते खांद्यापर्यंतचा जे आतमध्ये हाड आहे ते हाड, हे जेवढे हाड मिळून आपले शोल्डर जॉईंट किंवा खांद्याचा सांधा तयार करतात. आजच्या बाजूला प्रत्येक बोनच्या जे पार्ट घेतात त्याला कार्टिलेजची लेअरिंग असते. कार्टिलेज दिसलं तर ऑस्टिओआर्थरायटिस होतो. आणि फ्रोझन शोल्डरमध्ये हे सगळं काही एका कॅप्सूलमध्ये भरलेला असतो. आपण एक थैली समजू शकतो आणि ती थैली कनेक्टिव्ह टिश्यूद्वारा तयार झालेली असते. जर त्याचं जाळी पकडलं तर फ्रोझन शोल्डर हा आजार निर्माण होतो किंवा आजाराचा त्रास सुरू होतो. हे डायबिटीजमध्ये फार कॉमन आहे. 10 ते 20% ज्यांना डायबिटीज आहे, 10 ते 20% त्यांच्या पूर्ण आयुष्यात कधीतरी फ्रोझन शोल्डरचा त्रास होतो. आणि कधी कधी फ्रोझन शोल्डर अपघातामुळे पण होते. आपण पडलो आणि त्याच्यानंतर खांदा आपल्याला उपयोगात आणता येत नाही म्हणून ते कॅप्सूलमध्ये जाळी पकडते. कधी कधी रोटेटर कफ, आपल्या या शर्टाच्या कफ सारखा ते टेंडन, मसलच्या टेंडनचे कफ तयार होतात. ते कधी फाटले गेले तर तिथे पण जाळी तयार होते. तर ती जाळी किंवा फाटलेली असेल तर ते आपल्याला ऑपरेशनद्वारा बरं करता येतं. आणि जर बिना अपघाती जर आपल्याला फ्रोझन शोल्डर किंवा गोठलेला खांदा झाला असेल तर औषधाने पण उपचार करता येते. आणि मधला प्रकार आहे की आपण जर समजा औषधाने बरोबर नाही होत आहे तर आपण सांध्यामध्ये इंजेक्शन देऊन पण उपचार करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि नाहीच बरं होत असेल तर आपण MRI काढून कारण जाणून की जाळी पकडलं आहे की रोटेटर कफ फाटलेला आहे, त्याप्रमाणे आपण सर्जिकल रिपेअर करू शकतो. आणि याचा डायग्नोसिस, याचा प्रॉग्नोसिस म्हणजे की उपचारानंतर किती बरं होईल, बरं होण्याची चान्सेस भरपूर चांगली आहेत.
जर ते चांगल्या डॉक्टरांच्या हातात तुम्ही ट्रीटमेंट घेतलं तर, उपचार घेतलं तर.